त्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला छोटीशी पर्स कशी बनवायची ते शिकवणार आहे. 2 कप्प्यांची ही पर्स आहे. बनवायला खूप सोपी आणि दिसायला खूप सुंदर अशी ही पर्स दिसते. बघा, ह्या 2 पर्स मी बनवल्या. चला तर मग आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. बनवण्यासाठी मी हे 2 पीस घेतलेले आहेत. ह्याचं माप आहे 10 बाय 7 इंच. ह्याच्या खालती मी कॅनव्हास लावून त्याच्या खालती अस्तर लावले आणि चारी बाजूनी शिवून घेतलेलं आहे. असं 10 इंच आहे आणि हे असं 7 इंच आहे. ठीक आहे. आता एक पीस घ्यायचा. आता एका पिसाचं आहे ना आपण वरनं 1.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. तर ह्या मार्किंगवर आपण हे कापून घेणार आहोत आणि इथे चेन लावायची आपल्याला. तर हे असं कापून झालं ना इथे आपण अशी चेन लावून घेणार आहोत. आणि चेन लावली ना की मागच्या बाजूला परत अस्तरचा एक पीस घेऊन चारी बाजूने शिवून घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि वरनं मी दाब शिलाई पण मारून घेतली आहे आणि पाठीमागच्या बाजूला अस्तर पण लावून घेतलं आहे. आता आपण ह्याला बंद लावून घेणार आहोत. आता बंद लावण्यासाठी मी इथे आहे ना 14 बाय 1 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत. आता बंद लावण्यासाठी काय करायचं, इथून 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला आणि इकडनं पण 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इकडनं 2 इंच आणि इकडनं 2 इंच. आता हे दुसरा जो पीस आहे ना तो असा तिथे समोर ठेवायचा आणि मग ह्याच्याबरोबरच समोरासमोर हे मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपले हे बंद समोरासमोर येतात. आणि अशा पद्धतीने इथे आपण हे 2 बंद लावून घेणार आहोत. इथे एक लावायचा आणि इकडच्या बाजूला एक लावायचा. ठीक आहे. चला तर मग आता आपण बंद लावून घेऊया. आता आपण ह्याला आहे ना बेस करणार आहोत. तर बेस करण्यासाठी मी अशी हा एक पीस घेतला आहे. एक असा तुकडा घेतला, म्हणजे त्याचं माप बघा सांगते तुम्हाला. 7 इंच बाय 3 इंच. 7 बाय 3 इंचचा एक पीस घेतला आहे. त्याला पण आतल्या बाजूने कॅनव्हास लावून अस्तर लावून घेतले आणि चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. आता ह्याचं काय करायचं, बरोबर असा मध्य करणार आहोत आपण. ठीक आहे. आणि आता ह्या दोन्ही पिसांचा पण मध्य काढायचं आहे आपल्याला. हा एक झाला आणि हा एक झाला. ठीक आहे. आता सरळ असं समोरासमोर ठेवून तुम्ही असा हा मध्य घेऊ शकता. आता हे मध्य झालं ना तर आता हा जो पीस आहे तो आपण ह्याला बघा तिकडनं हे असं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारल्यावर आपण मेन चेन लावणार आहोत. पहिले तर इथे हा बेस आपण शिवून घेणार आहोत. ठीक आहे. उलट बाजू तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता इथे आपण चेन लावून घेणार आहोत. एक चेनचा एक भाग इथे लावणार आहोत असा, आणि उलट इथे असं शिवून झालं की मग खालची वरच्या बाजूने दाब शिलाई मारून घ्यायची. असे दोन्ही बाजूला ह्या चेन लावून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये रनर घालणार आहे. ठीक आहे. मेन चेन माझी आणि त्याच्यामध्ये मी रनर पण घातलेला आहे. आता आपण हे उलट करूया. पर्स हे कसं आहे, आता आपण ब्लाऊज शिवताना वगैरे छोटे छोटे कापडे उरतात ना, त्यापासून पण तुम्ही हे बनवू शकता. छोटीशी आणि सुंदर अशी ही पर्स खूप छान आहे आणि बनवायला पण खूप पटकन होऊन जाते. आता काय करायचं माहिती का, हो का, पहिल्यांदा आता इथे ना हे एक्स्ट्राची चेन कट करायची आणि इकडे शिलाई मारून घ्यायची. बरोबर हे करून आणि शिलाई मारून झालं तिथे पायपिंग करायची आणि ती शिलाई मारून झाली की मग हे असे इथे शिवून घ्यायचे.
ठीक आहे. असा हे दोन्ही बाजू असे शिवून घ्यायच्या आणि ह्याला पण चारी बाजूंनी पायपिंग करून घ्यायची आहे. चला तर मग आपण शिवून घेऊया आहे. आणि मी पायपिंग पण करून घेतलं आहे. पायपिंग केलं म्हणजे कसं आतमध्ये ना धागे निघत नाही. चला तर आपण ही पर्स सरळ करूया. आता आपली ही छोटीशी पर्स तयार झाली आहे. आता ही आपली बाहेरची बाजू आहे. बाहेरचा हा कप्पा आहे आणि हा आतला कप्पा आहे. आणि हा आपला बेस झाला आहे तयार. तर कशी वाटली पर्स तुम्हाला? छान आहे ना? आणि बनवायला पण खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते बरं का. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.